ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर आपल्यासोबत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी सदिच्छा भेट घेतली यशवंत मनोहर यांची, आणि यशवंत मनोहर यांनी त्यांना शुभेच्छा तर दिल्याच, सोबतच भविष्यासाठी शरद पवार यांच्याकडून काही महत्त्वाच्या अपेक्षाही व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही शुभेच्छा देताना पवार साहेबांना असं म्हटलं आहे की बहुजनांना या देशामध्ये एकत्रित आणून भाजपला, फॅसिझमला हरवण्यासाठी ती शक्ती शरद पवारकडे आहेत आणि त्यांनी ती शक्ती वापरावी अशी अपेक्षा व्यक्त केली. नेमकं काय अपेक्षा आहे तुमच्या? माझी शरद पवार साहेबांकडून मोठी अपेक्षा आहे. या देशामध्ये स्थित्यंतर झालं पाहिजे, सत्तांतर झालं पाहिजे, आणि हे सत्तांतर मूल्यांतराच्या स्वरूपाचं, म्हणजे संविधानाच्या विचारानुसार चालणारं सत्तांतर झालं पाहिजे, एवढी अपेक्षा आहे. म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं आणि भारतापुरतंही बोलायचं तर फुले शाहू आंबेडकर हे आपले भारतीय पातळीवरचे नाही तर जागतिक पातळीवर, वैश्विक पातळीवरचेही वैचारिक अशा प्रकारचे योद्धे आहेत, नेते आहेत. तरी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं शासन, प्रशासन निर्माण व्हावं, म्हणजे संविधानाचं प्रशासन निर्माण व्हावं, यासाठी जे लोक भारतात काही महत्त्वाची भूमिका वठवू शकतात त्यामध्ये शरद पवार यांचं नाव मी अग्रक्रमानं घेईन. अग्रक्रमानं यासाठी की शरद पवारांना मानणारा या देशाच्या राजकारणामध्ये मोठा वर्ग आहे. म्हणजे एक तर त्यांची कारकीर्द महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि परदेशामध्येही त्यांच्या राजकारणाचा ठसा उमटलेला आहे. तर हे जे व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाबद्दल देशातल्या, आपल्या देशातल्या सगळ्याच प्रमुख नेत्यांना, म्हणजे BJPला विरोध करणारे जे नेते आहेत त्यापैकी सगळ्याच नेत्यांना शरद पवारांबद्दल आदर आहे. आणि त्यांनाही असं वाटतं की अशा प्रकारचं हे जे सगळ्या लोकांना एकत्र गुंफण्याचं काम शरद पवार करू शकतात, आणि त्यांच्या संबंधी तशा प्रकारचा आदरही लोकांच्या मनात आहे. म्हणून मला असं स्वतःला वाटतं की आता शरद पवारांची तब्येत आपल्याला माहीत आहे सगळी, पण तरीही ते काही शांत बसून नाही आहेत. काल कांद्याच्या संदर्भात त्या आंदोलनात सहभागी झाले बरं का, आणि आज इथं नागपुरात आहेत, आणि इथंही मोठ्या आता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि इतरही कार्यक्रम त्यांचे आहेतच. तर मला स्वतःला वाटतं की हा नेता असा आहे की ज्याच्या संबंधी महाराष्ट्रातल्याही सगळ्या स्तरातल्या लोकांना, भारतातल्याही राजकारणातल्या सगळ्या स्तरातील लोकांना त्यांच्याबद्दल एक आदर आहे आणि त्यांच्याबद्दल एक विश्वासही आहे. की या माणसानं जर मनात आणलं तर हा माणूस, हा राजकारणी या प्रकारचं काम या देशात करू शकतो. आता मुद्दा कसा आहे की बहुजन समाज, हा बहुजन समाज म्हणजे काही आजचा नव्हे. बुद्धाच्या पूर्वी, वैदिक इथं येण्याच्या पूर्वी सिंधू श्रमण संस्कृतीमध्ये बहुजन समाज आहे. त्याची लोकसत्ताकं आहेत, त्याला गणतंत्र आपण म्हणतो. त्यांचं तत्त्वज्ञान आहे, लोकायत तत्त्वज्ञान. हे लोक होते, बहुजन लोक. तरी हे लोक पुढे आपल्याला माहीत आहे की या देशामध्ये एकूण बहुजन 90% आहे असं बाबासाहेब सांगतात. हा सगळा बहुजन समाज या देशातील RSSनं, BJPनं धर्माचा मुखवटा चढवून, कारण धर्म म्हटला की लोक विचार करण्यापासून दूर जातात, त्यांची विचारशक्तीच पांगळी होऊन जाते धर्म म्हटला की. आणि म्हणून धर्माच्या नावानं या देशातल्या BJPनं म्हणा किंवा
आर एस एसनं म्हणा, या सगळ्या बहुजनांना आपल्याकडे वळवून घेतलं आहे. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती कशी आहे? आर एस एसचं जे राष्ट्रवादाची जी संकल्पना आहे ती म्हणजे चातुर्वर्ण्याची संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये या बहुजनांचं स्थान काय आहे? या राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये बहुजनांचं स्थान काय आहे? बहुजनांनी याचा विचार केला पाहिजे की आपण इतिहासभर दुय्यम ठेवले गेलेलो आहोत आणि हे जी यंत्रणा आहे ती आपल्याला यापुढेही दुय्यम ठेवू इच्छिणारी यंत्रणा आहे. आणि म्हणून या बहुजनांमधल्या सगळ्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की आपण आता एकत्र आलो पाहिजे. हा देश आपला आहे. हा देश आणि या देशाचे म्हणजे ज्याला भारतीयत्व आपण म्हणतो, या भारतीयत्वाचे शिल्पकार कोण आहेत? तर बुद्धापासून, शिवरायापासून, फुले शाहू आंबेडकर आणि संविधान. संविधान आपल्या बाजूनं आहे, फुले शाहू आंबेडकर आपल्या बाजूनं आहे. आपण जर एकत्र आलो तर फुले शाहू आंबेडकरांची सत्ता प्रस्थापित करू शकतो, त्यांच्या विचाराची सत्ता प्रस्थापित करू शकतो. आणि म्हणून आपल्याला मी हे सांगतो की ह्या बहुजनांना जे भरकटलेले आहेत, जे हरवलेले आहेत, जे स्वतःचं स्वातंत्र्य विसरलेले आहेत, त्या सगळ्या बहुजनांना एकत्र आणलं. निदान 80%, निदान 70% बहुजन समाज एकत्र करू शकले हे सगळी राजकारणातली मंडळी, तर फुले शाहू आंबेडकरांची सत्ता येते आणि सत्तांतर होतं, मूल्यांतर होतं. शरद पवारांच्या पाठीमागे बहुजनांनी उभं राहावं ही अपेक्षा आपली आहे. आता देश पातळीवर जर BJPला हरवायचं असेल तर कुठंतरी देश पातळीवरही सगळ्या विरोधी पक्षांनी नेतृत्व शरद पवारांकडे दिलं पाहिजे अशी पण अपेक्षा आहे का आपली, अशी इच्छा आहे का? अगदी त्याचं आधीच्या उत्तरामध्ये सांगितलं की त्यांच्या संबंधी लोकांना आदर आहे, त्यांच्या हेतूसंबंधी आदर आहे आणि म्हणून देशभरातील लोक त्यांच्याकडे या अपेक्षेनं पाहत आहेत. म्हणजे मी तर असं म्हणेन की शरद पवारांनी स्थानीय राजकारणात लक्ष फार घालण्यापेक्षा, आता तुम्हाला माहीत आहे मी साहित्यिक आहे, त्यांना काही सजेशन देण्यात की माझी कुठलीच हे नाही आहे, ताकद नाही आहे राजकारणाच्या संदर्भात वगैरे वगैरे. हे मी सद्भावनांच्या संदर्भात बोलतो, हे विनवणीच्या संदर्भात बोलतो. लक्षामध्ये की त्यांच्याबद्दल आदर आहे. महाराष्ट्रातल्या नव्हे, देशातल्या सगळ्या प्रमुख राजकारण्यांना त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की लोकल म्हणजे स्थानीय अशा प्रकारचे प्रश्न सोडवणारे लोक आहेत. लक्षामध्ये तुमची गरज या पातळीवर आहे. हे स्थानिक प्रश्न महाराष्ट्रातल्या तुम्हाला तुमच्याबद्दल आदर असणाऱ्या सगळ्या पक्षातल्या लोकांवरती सोडून द्या. तुम्ही या स्थानीय पातळीवर वावरू नका, तुमची जागा तिथं आहे राष्ट्रीय पातळीवर. आणि या पद्धतीनं 26 पक्ष 27 पक्ष तुम्ही एकत्र येण्याची एक प्रक्रिया सुरू केलेली आहे. ती प्रक्रिया मजबूत व्हावी इंडिया या नावाची, असं मला स्वतःला वाटतं. आणि तिला खूप ताकद यावी, खूप बळ यावं. लोकांनी हे बळ या इंडिया नावाच्या महाआघाडीला येण्याच्यासाठी म्हणून आपल्यातील काही अहंकार, आपल्यातील काही पक्षीय अहंकार, धार्मिक अहंकार, जातीय अहंकार, आपल्या संघटनांचे अहंकार, त्या अस्मितांचे अहंकार हे थोडेसे बाजूला ठेवले पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं बरं का की संपूर्ण भाकरी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, पण तुम्ही विखुरलेले असल्यामुळे संपूर्ण भाकरी सोडाच, तुम्हाला कोर चतकोरही मिळत नाही. पण तुम्ही एकत्र आलात आणि तुमच्यामध्ये इतके पक्ष आहेत, 26-27 पक्ष आहेत, अनेक आघाड्या आहेत, अनेक संघटना आहेत. या प्रत्येक संघटनेला, प्रत्येकच पक्षाला समजा थोडं बहुत कमी मिळालं तर तुमच्या आघाडीला मात्र संपूर्ण मिळतं. म्हणजे हे कमी मिळालं त्याचं दुःख तुम्ही संपूर्ण आघाडीला, जर हे महासत्ता मिळत असेल, तो सत्ताधारी होत असेल ही आघाडी,
तर त्यासाठी तुम्ही थोडंसं स्वतःचं नुकसान सहन करण्याची ताकद आहे. या आघाडीचं नेतृत्व शरद पवारांना मिळालं पाहिजे. मला असं वाटतं बरं का, तुम्हाला जसं वाटतं तसंच मला असं वाटतं की ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. एक तर वयाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे लोकांना आदर आहे. अगदी आता नावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांची नावं घेण्याची गरज नाही, पण सगळ्याच लोकांना अगदी उद्धव ठाकरेंपासून ममता बॅनर्जीपासून आणि ते तिकडे सगळ्यांपासून शरद पवारांबद्दल बरं का आदर आहे. तर म्हणून मला स्वतःला असं वाटतं की, आणि हे मी पुन्हा वाक्य पुनरावृत्त करतो की स्थानिक प्रश्न तुम्ही आता बाजूला ठेवा, तुमची गरज तिथं आहे. तुम्ही म्हणता स्थानिक राजकारणापासून शरद पवारांनी थोडंसं लांब राहायला पाहिजे, स्थानिक राजकारणापासून लांब राहायला पाहिजे आणि राष्ट्रीय पातळीवर त्यांनी वावरलं पाहिजे. मात्र कुठंतरी त्यांच्या कुटुंबात जे काही मागच्या दिवसात झाला, पक्षात जे काही झाला, ते इथेच गुरफटून गेले असं वाटतंय का? नाही नाही नाही, हे त्याच्या मागे अनेक कारणं वगैरे आहेत. आता हे इथं सगळे जाणकार बसलेले आहेत, मला ते माहिती आहे. पण तरीही मला वाटतं हे कौटुंबिक वादावादी होत राहील, हे चालत राहील. शरद पवार नावाच्या एका महान राजकारण्याला या देशातल्या याच्यामध्ये गुरफटण्याचं कारण नाही असं मला स्वतः, हे चालत राहील. आणि त्यांनी याच्यामध्ये म्हणजे त्यांचा राष्ट्रवादी पक्ष अगदी नष्ट झाला तरी शरद पवारांच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होणार नाही. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. म्हणजे आता तुम्हाला सगळे संदर्भ माहीत आहेत. त्यांच्या नावानं जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो जरी संपला तरीही शरद पवार हे स्वतःच महान राष्ट्रवादी आहेत. त्यांची देशाला गरज आहे, त्यांची या 26 पक्षांना गरज आहे, त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. त्यांनी मला असं वाटतं की ह्या सगळ्याच डिस्प्यूट्सपासून, सगळ्याच छोट्या मोठ्या सगळ्या त्यांच्या कुटुंबातील आणि महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या या सगळ्या संघर्ष भांडणांपासून स्वतःला बाजूला सारून जिथं तुमची गरज आहे त्या क्षितिजाला तुम्ही उगवण्याची गरज आहे. इथं तुमची गरज नाही. तुम्ही इकडून तुम्ही अगदी इथून तुम्ही या सगळ्या संदर्भांमधून तुमचं अस्तित्व, राजकीय अस्तित्व संपलं तरीही मी हे म्हणेन की राष्ट्रीय अस्तित्व तुमचं तुम्ही निर्माण करू शकता आणि ती ताकद तुमच्यात आहे ते तुम्ही करावी. हे सोडवून द्यावं. राष्ट्रीय अस्तित्व म्हणजे सत्तांतरासाठी, बी जे पीच्या पराभवासाठी जे लोक एकत्र येत आहेत त्या सगळ्या लोकांची एकजूट निर्माण करण्याची क्षमता तुमच्यात आहे. तर मग हे प्रश्न छोटे छोटे आहेत तुमच्यासाठी. ते सगळ्या प्रश्नात तुमचा पराभव झाला तरी राष्ट्रीय पातळीवर तुमचा विजय होईल आणि हे छोटे छोटे पराभव तुमच्या या विजयाला कुठेही नख लावू शकणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं. तर शरद पवार यांनी स्थानिक, खास करून महाराष्ट्रातलं जे काही राजकारण आहे त्याच्यापासून लांब जावं. त्यांच्या पक्षात, त्यांच्या कुटुंबात जरी काही वादावादी किंवा काही प्रश्न निर्माण झाले असतील तरी त्याच्यापासून त्यांनी लांब राहायला पाहिजे आणि देश पातळीवर त्यांच्या राजकारणाचा ठसा उमटवला पाहिजे. कारण सध्या BJPला हरवण्यासाठी शरद पवार यांची गरज राष्ट्रीय पातळीवर आहे असं मत, ठाम मत जे आहेत ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांनी आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. तिथे बसून पाय डगमगतायत असं म्हणायचं, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तिथे बसून पाय डगमगतायत असं म्हणायचा अधिकार नाही तुम्हाला.